तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलता म्हणत असते की कोण आहे ही भुवनेश्वरी आणि कुठे आहे ती. त्यावर चारुहास सर म्हणतात की ती सध्या कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही. तर आजी म्हणू लागतात पण ती कधी ना कधी परत येईलच ना, मग तुम्ही काय कराल. आणि त्यावेळी चारुलता म्हणत असते की मी काय करणार, मी जेव्हा तिला भेटेल ना तेव्हा कडकडून तिला मिठी मारणार. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. चारुहास सर विचारतात की चारुलता काय बोललीस तू तू त्या भुवनेश्वरीला कडकडून मिठी मारणार आहेस का. आणि त्यावर चारुलता म्हणते की हो, दुसरं काय करू शकते मी. माझ्यावर तिचे खूप उपकार आहे, कारण माझ्या माघारी तिने माझ्या घराला सांभाळलं आहे, माझ्या संसाराला सांभाळलं आहे, माझ्या मुलाला लहानाचं मोठं केलं आहे. मात्र चारुलताचं हे बोलणं चारुहास सरांना अजिबात पटत नाही. ते म्हणत असतात की तसाही आपला अधिपती लहानाचा मोठा होणारच होता. त्या बाईने आपल्या या घरासाठी काही केलेलं नाही आहे. पण चारुलता म्हणू लागते की असं कसं म्हणू शकता तुम्ही. तिने आपल्या अधिपतीवर खूप प्रेम केले, माया केली आहे, त्याला संस्कार दिलेत. पण चारुहास सर हे मान्य करायला तयारच नसतात. तर दुसरीकडे फॅक्टरीमध्ये दहीहंडीची तयारी सुरू असते. अधिपती सगळ्या गोविंदांसोबत नाचत असतो. तर दुसरीकडे चारुहास आणि चारुलता भुवनेश्वरीवरूनच वाद घालत असतात. चारुहास सर म्हणत असतात की त्या भुवनेश्वरीची माया, प्रेम सगळं काही खोटं होतं. मात्र चारुलता म्हणत असते की नाही, तुम्ही चुकताय. तिने खरंच आपल्या अधिपतीवर खूप प्रेम केलंय. अगदी तिने अधिपतीला स्वतःचा मुलगा मानले आणि म्हणूनच अधिपती तिच्यावर एवढं प्रेम करतो ना. मी घरी आल्यापासून बघते त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. त्याने तिला अगदी देवीचं स्थान दिलंय. त्याची जन्मदात्री आई समोर असूनसुद्धा तो मला आई मानायला तयार नाही आहे, यातच सगळं काही आलं. मात्र चारुलताचं हे बोलणं चारुहास सरांना काही पटत नाही. आजींना मात्र खूप आनंद झालेला असतो. तर अक्षरासुद्धा मनाशी म्हणत असते की खरंच चारुलता मॅडमचं मन खूप मोठं आहे. त्यांना भुवनेश्वरी मॅडमबद्दल कृतज्ञता वाटते. यांच्या मनात त्यांच्याविषयी थोडासुद्धा राग नाही आहे. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू, तुझं मन खरंच खूप मोठं आहे, मात्र माझ्या नजरेत त्या भुवनेश्वरीला कोणतंही स्थान नाही. तर दुसरीकडे दहीहंडीची तयारी सुरू असते. जी आणि रमेशही त्या ठिकाणीच असतात. आणि मग रमेश त्याच्या माणसाला सांगतो की सगळं काम व्यवस्थित कर, कोणालाही संशय येता कामा नये. आणि त्यावर तो माणूस हो म्हणत पुढेच निघून जातो. तर चंची रमेशला विचारत असते की तुझी माणसं नक्की काम करतील ना. आणि त्यावर तो रमेश म्हणतो की हो, तुम्ही काळजी करूच नका. तर दुसरीकडे आजी चारुलताला म्हणत असते की जेव्हापासून माझी भुवी हे घर सोडून गेली ना, तेव्हापासून मला या घरात खूप परकं वाटत होतं. पण जेव्हा आज मी तुमचं बोलणं ऐकलं तेव्हा मला आता परका नाही वाटत आहे. खरंच तुम्ही जे काही बोललात ना ते अगदी बरोबर आहे. माझ्या भुवीने या घरासाठी खूप काही केलं आहे आणि ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. तर दुर्गीसुद्धा म्हणत असते की खरंच तुमचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला. माझ्या ताईने या घरासाठी, अधिपतीसाठी खूप काही केलं आहे. इथल्या लोकांना त्याची किंमत नाही, पण तुमचं बोलणं ऐकून ना खरंच खूप आनंद वाटला. तर आजींचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर चारुलता त्यांना समजावते की तुम्ही सुद्धा खरंच या घरासाठी खूप काही केलं आहे आणि त्याबद्दल माझ्या मनात खरंच कृतज्ञता आहे. आणि मग त्यानंतर ती चारुहास सरांना म्हणते की अधिपती दहीहंडी फोडायला गेलाय खरा, पण मला त्याची ना खूप काळजी वाटते. तर अक्षरा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आई, तुम्ही कोणतीही काळजी करू नका. मात्र चारुलताला खूप अस्वस्थ वाटत असते. आणि म्हणून मग चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, तुला जर एवढं अस्वस्थ वाटत असेल तर आपण सगळेच जण त्या ठिकाणी जाऊयात. आणि तसंही दहीहंडीनंतर बक्षीस वितरणाचा समारंभ असतो. यावर्षी आपण तुझ्याच हस्ते बक्षीस देऊ, कारण तूच आता या कंपनीची, या घराची मालकीण आहेस. मात्र चारुलता म्हणत असते की प्लीज, मला या सगळ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, आपण असं काही करायला नको. त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे आई, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळे तिथे गेल्यावर बघूयात. आणि मग ते सगळेच जण फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होतात. दुसरीकडे अधिपती ओंकारला आणि रव्याला सांगत असतो की यावर्षी दहीहंडी फोडायचा पहिला मान नवीन आलेल्या पथकाला द्या. आणि मग त्यानंतर ते पथक थर रचू लागते. मात्र त्यांना दहीहंडी फोडायला काही जमत नाही. आणि मग तितक्यात त्या ठिकाणी चारुहास सर, चारुलता मॅडम, अक्षरा, आजी, दुर्गी हे सगळेजण येतात. त्यांना बघून अधिपतीला आश्चर्य वाटते. तो अक्षराला विचारत असतो की तुम्ही इथे काय करताय. तर अक्षरा म्हणते की आम्हाला सगळ्यांनाच तुमची खूप काळजी वाटत होती, म्हणून आम्ही इथे आलो.
तर अधिपती तिला विचारत असतो, पण तुम्ही यांना का घेऊन आलात? तर अक्षरा त्याला सांगते की मी यांना नाही घेऊन आले, उलट त्यांनाच तुमची खूप काळजी वाटत होती आणि त्यांच्याच सोबत मी इथे आली आहे. तर दुसरीकडे चारुलता सगळं काही बघत असते. तर चारुहास सर तिला सांगत असतात की तू घाबरू नको. आणि मग त्यानंतर पुन्हा दहीहंडीच्या स्पर्धेला सुरुवात होते. मात्र त्याचवेळी अक्षराचं त्या ठिकाणी असणाऱ्या एका माणसाकडे लक्ष जातं आणि ती खूप घाबरते. दुसरीकडे दुर्गी चंचूला विचारत असते की सकाळपासून तू कुठे होते आणि आत्ता इथे काय करते? तर ती हसतच दुर्गीला सांगत असते की तू आता सायलेंट मोडवर जा आणि पुढे जे काय होणार आहे ना ते बघत बस, कारण आज अधिपतीचा खेळ संपणार आहे. पण त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते, त्यामुळे त्या दोघी घाबरतात. तर अक्षरा कोणताही विचार न करता अधिपती आणि त्याच्यासोबत असणाऱ्या त्या मुलांकडे जात म्हणते की प्लीज थांबा. त्यामुळे ते सगळेजण थांबतात आणि तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. अधिपती काय झालं ते विचारतो. तर रमेशने ज्या माणसाला टाचणी घेऊन पाठवलेलं असतं त्याच्याकडे बोट दाखवत अक्षरा म्हणते की बघा, यांच्या ओढणीला टाचण्या आहेत, तुम्ही अनवाणी खांद्यावर चढणार आहात. जर तुम्हाला किंवा इतर कोणालाही लागलं तर हे किती महागात पडेल. त्यामुळे सगळेच जण त्या माणसाकडे बघू लागतात. तो तर खूपच घाबरतो आणि मग सांगू लागतो की वहिनीसाहेब माफ करा, मगाशी मी पताका लावत होतो, चुकून राहिला असतील. तर अक्षरा त्याच्याकडून त्या सगळ्या टाचण्या काढून घेते. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई, खरंच तुमच्या नजरेला मानायला हवं, तेवढ्या लांबूनही तुमच्या हे लक्षात आलं. तर अक्षरा म्हणत असते की काहीतरी चमकत होतं म्हणून माझं यांच्याकडे लक्ष गेलं आणि मग ती टाचण्या घेऊन तेथून निघून जाते आणि चंचीचा हा प्लॅन फसतो. त्यामुळे ती खूपच चिडते. तर दुर्गी तिला समजावत असते की उगाच तू काहीतरी करू नको, अधिपतीला संशय आला तर तो आपल्याला घरातून हाकलून देईल. पण चंची काही ऐकायला तयारच नसते आणि मग त्यानंतर तो रमेशही त्या माणसाला खूप ओरडत असतो. तर तो माणूस म्हणत असतो की मला तरी काय माहीत त्या वहिनी साहेबांचं माझ्याकडे लक्ष जाईल, त्यांना बरं एवढ्या लांबून या टाचण्या दिसल्या. तर रमेश सांगतो की आता जे झालं ते जाऊ दे, आता प्लॅन बी तयार ठेव, काय करायचं आहे माहिती आहे ना तुला? आणि त्यावर तो माणूस हो म्हणत पटकन दहीहंडीसाठी पुढे जातो. तर दुसरीकडे चारुलता खूप घाबरलेली असते. पण चारुहास सर तिला सांगत असतात की तू घाबरू नको, सगळं काही ठीक होईल. आणि आत्ताच बघितलं ना आपल्या अक्षरामुळे किती मोठं संकट टळलं. आणि त्यावर चारुलतासुद्धा आनंदाने हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती दहीहंडी फोडण्यासाठी वर चढतो खरा आणि त्याचवेळी रमेशने जो माणूस पाठवलेला असतो तो बाजूला सरकतो आणि त्यामुळे सगळे रचलेले थर खाली कोसळतात. अधिपती मात्र दहीहंडीलाच लटकलेला असतो आणि ते बघून सगळेजण खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.